श्री गुरुचरित्र अध्याय 49. सरस्वती गंगाधर विरचिते गुरुगीता वर्णनम नाम 49. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वती नमः. दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. ओम नामधारक शिष्य सगुण लागे सिद्धाच्या चरणा विनवीतसे सुलक्षण करी नमस्कार अष्टांगे. जय जयाजी सिद्ध मुनी तू राजयोगी ब्रह्मज्ञानी गुरुचरित्र दाविले नयनी कृपा सागरा गुरुमूर्ती स्वामी निरोपिले सकळ धर्म त्याने झाले निशेष कर्म साध्य झाले परावर्म तुझी ये कृपे दातारा. अनादि घोर संसार ध्वांत ध्वंसैक हेतवे नमः श्रीनाथ वैद्याय भवौषध विदायिने. संसार सागर पाहता अनादि नाही आदि अंता महाघोर मलबद्धता उत्तीर्णता नाही या कारणे म्हणून शरण रिघावे तो तारक या भवार्णवा पहावे. औषध घ्यावे मनोभावे आरोग्य होय तात्काळी ऐसा अगमा निगम सिद्धांत बोलता ती बुद्धिवंत युगायुगे फिरत जात या संसार सागरी. गुरुभक्ती म्हणजे कामधेनु जे आचरती विद्वज्जन वसिष्ठादी शुक्रमुनी सारज्ञ जे शास्त्रांचे. ईश्वर पार्वती संवादे कथा निर्मळ अति विनोद ते आचरती मुक्तिपद हा मार्ग सद्गुरूचा. पार्वती पुशिले ईश्वरा प्रति ईश्वरे सांगितले कवणे रीती जेणे लोक उद्धरती ते निरोपावे दातारा. शिष्य प्रश्न ऐकोनी संतोष पावला सिद्ध मुनी धन्य धन्य तुझे जीवानी गुरु सेवा तत्पर बाळका. तुवा पुसिले अनादि कथन जेणे होय मोह शमन अज्ञानपण सांडोनी दृढ मन सूर्य प्रकाश जेवी लोकांसी. ऐक वत्सा गुरुदास्य का भला केला तुवा प्रश्न निका सांगेन आता कुळदीपका एक चित्ते अवधारी. पूर्व कैलास शिखरी बैसला होता त्रिपुरारी प्रश्न करी शैल्य कुमारी समस्त लोक उद्धरावया. श्री गुरुगीता प्रारंभ. ओम अस्य श्री गुरुगीता स्तोत्र मंत्रस्य भगवान सदाशिव ऋषिः नानाविधानि छन्दांसि श्री गुरु परमात्मा देवता. हम बीजं साह शक्तिः क्रौं कीलकं श्री गुरु प्रसाद सिद्ध्यर्थे जप विनियोगः. अथ करन्यासः. ओम हम सां सूर्यात्मने अंगुष्ठाभ्यां नमः. ओम हम सिं सोमचल्मने तर्जनीभ्यां नमः. ओम हम सुं निरंजनात्मने मध्यमाभ्यां नमः. ओम हम सं निराभासात्मने अनामिकाभ्यां नमः. ओम हम सौं आतुनु सूक्ष्मात्मने कनिष्ठिकाभ्यां नमः. ओम हम साह अव्यक्तात्मने करतलकरपृष्ठाभ्यां नमः. अथ हृदयादिन्यासः. ओम हम सां सूर्यात्मने हृदयाय नमः. ओम हम सिं सोमात्मने शिरसे स्वाहा. ओम हम सुं निरंजनात्मने शिखायै वषट्. ओम हम सं निराभासात्मने कवचाय हुम्. ओम हम सौं आतनु सूक्ष्मात्मने नेत्रत्रयाय वषट्. ओम हम सः अव्यक्तात्मने अस्त्राय फट्. ओम ब्रह्म भूर्भुवः स्वरोमीति दिग्बन्धः. अथ ध्यानम्.
हंसाभ्यां परिवृत्तपत्रकमलैर्दिव्यैर्जगत्कारणैर्विश्वोत्कीर्णमनेकदेहनिलयैः स्वच्छन्दमात्मच्छया तद्योतं पदशाम्भवं तु चरणं दीपाङ्कुरग्राहिणं प्रत्यक्षाक्षरविग्रहं गुरुपादं ध्यायेद्विभुं शाश्वतं मम चतुर्वेदपुरुषार्थसिद्ध्यर्थे जपे विनियोगः। सूत उवाच कैलासशिखरे रम्ये भक्तिसन्धाननायकं प्रणम्य पार्वती भक्त्या शङ्करं पर्युपृच्छत। श्रीदेव्युवाच ॐ नमो देवदेवेश परात्परजगद्गुरो सदाशिव महादेव गुरुदीक्षां प्रदेहि मे केन मार्गेण भूस्वामिन् देहि ब्रह्ममयो भवेत् त्वां कृपां कुरु मे स्वामिन् नमामि चरणौ तव। ईश्वर उवाच मम रूपासि देवि त्वं त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहं लोकोपकारकाः प्रश्नो न केनापि कृतः पुरा दुर्लभं त्रिपुलोकेषु तच्छृणुष्व वदाम्यहं गुरुं वीनं ब्रह्म नान्यत सत्यं सत्यं वरानने वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानि च मन्त्रयन्त्रादिविद्याश्च स्मृतिरुच्चाटनादिकं शैवशाक्तागमादीनि अन्यानि विविधानि च अपभ्रंशकराणीह जीवानां भ्रान्तचेतसां यज्ञोवतं तपोदानं जपस्तीर्थं तथैव च गुरुतत्त्वमविज्ञाय मूढास्ते चरते जनाः गुरुबुद्ध्यात्मनो नान्यत सत्यं सत्यं न संशयाः तल्लाभार्थं प्रयत्नस्तु कर्तव्यो हि मनीषिभिः गूढविद्या जगन्माया देहे चाज्ञानसम्भवा उदयाः स्वप्रकाशेन गुरुशब्देन कथ्यते सर्वपापविशुद्धात्मा श्रीगुरोः पादसेवनात् देहि ब्रह्म भवेद्यस्मात् तत्कृतार्थं वदामि ते गुरुपादाम्बुजं स्मृत्वा जलं शिरसि धारयेत् सर्वतीर्थावगाहस्य सम्प्राप्नोति फलं नरः शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसां गुरुपादोदकं सम्यक् संसारार्णवतारकम् अज्ञानमूलहरणं जन्मकर्मनिवारणं ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं गुरुपादोदकं पिबेत गुरोः पादोदकं पीत्वा गुरुरुच्छिष्टभोजनं गुरुमूर्तेः सदा ध्यानं गुरुमन्त्रं सदा जपेत काशी क्षेत्रं तन्निवासो जाह्नवीचरणोदकम् गुरुर्विश्वेश्वरः साक्षात् तारकं ब्रह्म निश्चितं गुरोः पादोदकं यत्तु गया सोक्षयो वटः तीर्थराजः प्रयागस्य गुरुमूर्ते नमो नमः गुरुमूर्ति स्मरे नित्यं गुरुनाम सदा जपेत गुरुराज्ञं प्रकुर्वेत गुरोरन्यं न भावयेत गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म प्राप्यते तत्प्रसादतः गुरुर्ध्यानं सदा कुर्यात् कुलस्त्रीस्वपतिर्यथा स्वाश्रमं च स्वजातिं च स्वकीर्तिपुष्टिवर्धनम् एतत् सर्वं परित्यज्य गुरोरन्यं न भावयेत अनन्यचिन्तयन्तो मां सुलभं परमं पद्म
तस्मात् सर्वप्रयत्नेन गुरुराराधनं कुरु। त्रैलोक्यस्फुटवक्तारो देवाद्यसुरपन्नगाः गुरुवक्त्रस्थिता विद्या गुरुभक्त्या तु लभ्यते। गुकारस्त्वन्धकारस्य ऋकारस्तेज उच्यते। अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयाः। गुकारः प्रथमो वर्णो मायादिगुणभासकाः ऋकारो द्वितीयो ब्रह्म माया भ्रान्तिविनाशनम्। एवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभम्। आहुः गणेशैव गन्धर्वैश्च प्रपूज्यते। ध्रुवं तेषां च सर्वेषां नास्ति तत्त्वं गुरोः परम्। आसनं शयनं वस्त्रं भूषणं वाहनादिकम् साधकेन प्रदातव्यं गुरुसन्तोषकारकं। गुरुराराधनं कार्यं स्वजीवित्वं निवेदयेत्। कर्मणा मनसा वाचा नित्यमाराधयेत् गुरुं। दीर्घदण्डं नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ शरीरम् इन्द्रियं प्राणं सद्गुरुभ्यो निवेदयेत्। आत्मदारादिकं सर्वं सद्गुरुभ्यो निवेदयेत्। कृमिकीटभस्मविष्टदुर्गन्धिमलमूत्रकं श्लेष्मरक्तं त्वचा मांसं वञ्चयन्न वरानने। संसारवृक्षमारूढाः पतन्तो नरकार्णवे येन चैव धृताः सर्वे तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। हेतवे जगतामेव संसारार्णवसेतवे प्रभवे सर्वविद्यानां शम्भवे गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। त्वं पिता त्वं च मे माता त्वं बन्धुस्त्वं च देवता संसारप्रतिधार्थं तस्मै श्रीगुरुवे नमः। यत् सत्येन जगत्सत्यं यत् प्रकाशेन भाति तत् यदानन्देन नन्दन्ति तस्मै श्रीगुरुवे नमः। यस्य स्थित्या सत्यमिदं यद्भाति भानुरूपतः प्रियं पुत्रादि यत्प्रीत्या तस्मै श्रीगुरुवे नमः। येन चेतयते हिदं चित्तं चेतयते नयं जाग्रत् स्वप्न सुषुप्त्यादि तस्मै श्रीगुरुवे नमः। यस्य ज्ञानादिदं विश्वं न दृश्यं भिन्नभेदताः सदेकरूपरूपाय तस्मै श्रीगुरुवे नमः। यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेदसाः अनन्यभावभावाय तस्मै श्रीगुरुवे नमः। यस्य कारणरूपस्य कार्यरूपेण भाति यत् कार्यकारणरूपाय तस्मै श्रीगुरुवे नमः। नानारूपमिदं सर्वं न केनाप्यस्ति भिन्नता कार्याकारणता चैव तस्मै श्रीगुरुवे नमः। यदं घ्रीकमलद्वन्द्वं द्वन्द्वतापनिवारकं तारकं सर्वदापद्भ्याः श्रीगुरुं प्रणमाम्यहम्। शिवे क्रुद्धे गुरुस्त्राता गुरो क्रुद्धे शिवो नहि तस्मात् सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं शरणं व्रजेत। वन्दे गुरुपादद्वन्द्वं वां सिद्धगोचरं श्वेतरक्तप्रभाभिन्नं शिवशक्त्यात्मकं परम्।
गुकारं च गुणातीतं ऋकारं रूपवर्जितं गुणातीतस्वरूपं च यो दद्यात् स गुरुः स्मृतः अत्रिनेत्रः सर्वसाक्षी अचतुर्बाहुरच्युतः अचतुर्बाहुरच्युतः अचतुर्वदनो ब्रह्मा श्रीगुरुः कथितः प्रिये अयं मयांशलिर्बद्धो दयासागरं वृद्धये यदनुग्रहतो जन्तुश्चित्रं संसारमुक्तिभाक् श्रीगुरोः परमं रूपं विवेकचक्षुषोऽमृतं मन्दभाग्यान् पश्यन्ति अन्धः सूर्योदयं यथा श्रीनाथचरणद्वन्द्वं यस्यादिशि विराजते तस्यै दिशे नमस्कुर्याद् भक्त्या प्रतिदिनं प्रिये तस्यै दिशे सततमञ्जलिरेष आर्ये प्रक्षिप्यते मुखरितो मधुरूपैर्बुद्धैश्च इदागर्ति यत्र भगवान् गुरुचक्रवर्ती विश्वोदय प्रलय नाटक नित्यसाक्षी श्रीनाथादिं गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धौघं बटुकत्रयं पद्मयुगं दूतित्रयं शाम्भवं वीरेशाष्टचतुष्कष्टिन्वकं वीरावलिपञ्चकं श्रीमन्मानिमन्त्रराजसहितं वन्दे गुरुर्मण्डलम् अभस्तैः सकलैः सुदीर्घमनिलैर्व्याधिप्रदैर्दुष्करैः प्राणायाम शतैरनेककरणैर्दुःखात्मकैर्दुर्जयैः यस्मिन्नभ्युदिते विनश्यति बलिवायुः स्वयं तत्क्षणात् प्राप्तुं तत्सहजं स्वभावमनिशं सेवध्वमेकं गुरुं स्वदेशिकस्यैव शरीरचिन्तनं भवेदनन्तस्य शिवस्य चिन्तनं स्वदेशिकस्यैव च नाम कीर्तनं भवेदनन्तस्य शिवस्य कीर्तनं यत्पादरेणुकणिका कापि संसारवारिधे सेतुबन्धाय तेनाथं देशिकं तमुपास्महे यस्पादनुग्रहं लब्ध्वा महदज्ञानमृत्सृजेत तस्मै श्रीदेशिकेन्द्राय नामस्याभीष्टसिद्धये पादाब्जं सर्वसंसारदावानलविनाशकं ब्रह्मरन्ध्रे सितां भेजमध्यस्थं चन्द्रमण्डले अकठादित्रिरेखाब्जै सहस्रदलमण्डले हंसा पार्श्वत्रिकोणे च स्मरेत्तन्मध्यगं गुरुम् सकलभुवनसृष्टिः कल्पिता शेषपुष्टिर्निखिलनिगमदृष्टिः सम्पदां व्यर्थदृष्टिः अवगुणपरिमार्ष्टिस्तत्पदार्थैकदृष्टिर्भवगुणपरमेष्टिर्मोक्षमार्गैकदृष्टिः सकलभुवनरङ्गस्थापनास्तं सकरुणरसवृष्टिस्तत्त्वा मालसमष्टिः सकलसमयसृष्टिः सच्चिदानन्ददृष्टिर्निवसतु मयि नित्यं श्रीगुरोर्दिव्यदृष्टिः अग्निशुद्धसमन्तात् ज्वालापरिचकाधिया मन्त्रराजमीमं मन्येऽर्निशं पातु मृत्युतां तदेयति तन्नैर्जति तद्दूरे तत्समीपके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यता अजोऽहमजरोऽहं च अनादिनिधनाः स्वयं
अविकारश्चिदानन्द अणियान्महतो महान् अपूर्वाणं परं नित्यं स्वयं ज्योतिर्निरामयं वीरजं परमाकाशं ध्रुवमानन्दमव्ययं श्रुति प्रत्यक्षमैतीहं मधुमानस्य तुष्टयं यस्य चात्मतपो वेद देशिकं च सदा स्मरन् मननं यद्भवं कार्यं तद्वदामि महम्मते साधुत्वं च मया दृष्टा त्वयि तिष्ठति साम्प्रतम् अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजाः वेदान्ताबुजसूर्यो यस्तस्मै श्रीयस्य स्मरणं मात्रेण ज्ञानमुत्पद्यते स्वयं य एव सर्वसम्प्राप्ति तस्मै श्रीगुरवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः स्थावरं जङ्गमं चैव तथा चैव चराचरं व्याप्तं येन जगत्सर्वं तस्मै श्रीगुरवे नमः ज्ञानशक्तिसमारूढस्तत्त्वमाला विभूषिता भुक्तिमुक्तिप्रदाताय तस्मै श्रीगुरवे नमः अनेकजन्म संप्राप्त सर्वकर्मविदाहिने स्वात्मज्ञानप्रभावेण तस्मै श्रीगुरवे नमः न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वं ज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः मन्नाथ श्रीजगन्नाथो मद्रुस्त्रिजगद्गुरुः ममात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलं गुरोर्मूर्ते पूजामूलं गुरोः पदं मन्त्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुरादिरनादिश्य गुरुः परमदैवतं गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः सप्तसागरपर्यन्ततीर्थस्नानादिकं फलं गुरोरघ्रीपयो बिन्दुसहस्रांशेन दुर्लभं हरौरुष्टे गुरुस्त्रातः गुरौरुष्टेन कश्चन तस्मात् सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं शरणं व्रजेत गुरुरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकं गुरोः परतरं नास्ति तस्मात् पूजयेद्गुरुं ज्ञानविज्ञानसहितं लभ्यते गुरुभक्तितः गुरोः परतरं नास्ति ध्येयोऽस्मौ गुरुमार्गेभिः यस्मात् परतरं नास्ति नेति नेतीति वै श्रुतिः मनसा वचसा चैव नित्यमाराधयेद्गुरुम् गुरोः कृपाप्रसादेन ब्रह्म विष्णु सदाशिवाः समर्थाः प्रभवादौ च कैवल्यं गुरुसेवया देवकिन्नरगन्धर्वाः पीतरो यक्षचारणाः मूनयोऽपि न जानन्ति गुरुशुश्रूषणे विधिं महाहंकारगर्भेण तपोविद्याबलान्विता संसारकुहरा वर्ते
घटयन्त्रे यथा घटाः न मुक्ता देवगन्धर्वाः पीतरो यक्षकिन्नराः ऋषयाः सर्वसिद्धाश्च गुरुसेवापराङ्गमुखाः ध्यानं शृणु महादेवी सर्वानन्दप्रदायकं सर्वसौख्यकरं नित्यं भुक्तिमुक्तिविधायकम् श्रीमत्परब्रह्म गुरुं स्मरामि श्रीमत्परब्रह्म गुरुं वदामि श्रीमत्परब्रह्म गुरुं नमामि श्रीमत्परब्रह्म गुरुं भजामि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम् हृदम्बुजे कर्णिकमध्यसंस्थे सिंहासने संस्थितदिव्यमूर्तिं ध्यायेदं गुरुं चन्द्रकलाप्रकाशं चित्पुस्तकाभीष्टवरं ददानं श्वेताम्बरं श्वेतविलेपपुष्पं मुक्ताविभूषं मुदितं द्विनेत्रं वामाङ्कपीठस्थितदिव्यशक्तिं मन्दस्मितं सान्द्रकृपानिधानम् आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि यस्मिन् सृष्टिस्थितिध्वंसनिग्रहानुग्रहात्मकं कृत्यं पञ्चविधं शश्वद्भासते त्वं नमाम्यहम् प्रातः शिरसि शुक्लाब्जे द्विनेत्रं द्विभुजं गुरुं वराभययुतं शान्तं स्मरेत्तं नामपूर्वकम् न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं शिवशासनतः 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 इदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं मम शासनतो मम शासनतो मम शासनतो मम शासनतः एवं विधं गुरुं ध्यात्वा ज्ञानमुत्पद्यते स्वयं तत्सद्गुरुप्रसादेन मुक्तोऽहमिति भावयेत गुरुदर्शितमार्गेण मनःशुद्धिं तु कारयेत अनित्यं खण्डयेत् सर्वं यत्किञ्चिदात्मगोचरम् ज्ञेयं सर्वस्वरूपं च ज्ञानं च मन उच्यते ज्ञानं ज्ञेयसमं कुर्वान्नान्यः पन्था द्वितीयकाः एवं श्रुत्वा महादेवी गुरुनिन्दं करोति याः स याति नरकं घोरं यावच्चन्द्रदिवाकरौ यावत्कल्पान्तको देहस्तावदेव गुरुं स्मरेत् रघुरुलोपो न कर्तव्यः स्वच्छन्दो यदि वा भवेत् ओंकारेण न वक्तव्यं प्राज्ञैः शिष्यैः कथञ्चन गुरुरग्रेण वक्तव्यं सत्यं च कदाचन गुरुं त्वं कृत्य हुं कृत्य गुरुं निर्जित्य वादताः अरण्ये निर्जले देशे स भवेत् ब्रह्मराक्षसाः मुनिभिः पन्नगैर्वापि सुरैर्वा शापितो यदि
कालमृत्युभयाद्वापि गुरो रक्षति पार्वती अशक्ता हि सुराध्याश्च अशक्ता मुनयस्तथा गुरुशापेन ते शीघ्रं क्षयं यान्ति न संशयाः मन्त्रराजमिदं देवी गुरुरित्यक्षरद्वयं स्मृतिवेदार्थवाक्येन गुरुः साक्षात् परं पद्म श्रुतिस्मृति अविज्ञाय केवलं गुरुसेवकाः ते वै सन्न्यासिनः प्रोक्ता इतरे वेषधारिणाः नित्यं ब्रह्म निराकारं निर्गुणं बोधयेत् परं सर्वब्रह्म निराभासं दीपो दीपान्तरं यथा गुरोः कृपाप्रसादेन आत्मारामं निरीक्षयेत् अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते आब्रह्मस्तम्भपर्यन्तः परमात्मस्वरूपकं स्थावरं जङ्गमं चैव प्रणमामि जगन्मयं वन्देऽहं सच्चिदानन्दं भेदातीतं सदा गुरुं नित्यं पूर्णं निराकारं निर्गुणं स्वात्मसंस्थितं परात् परतरं ध्येयं नित्यमानन्दकारकं हृदयाकाशमध्यस्थं शुद्धस्फटिकसन्निभं स्फटिकं प्रतिमारूपं दृश्यते दर्पणे यथा तथात्मनि चिदाकारमानन्दः सोऽहमित्युत अङ्गुष्ठं मात्रपुरुषं ध्यायत्तस्मिन्मयं हृदि तत्र स्फुरति भावुयाः शृणुतं कथयाम्यहम् अगोचरं तथा गम्यं नामरूपविवर्जितं निःशब्दं तद्विजानीयात् स्वभावं ब्रह्म पार्वती यथा गन्धः स्वभावेन कर्पूरकुसुमादिषु शीतोष्णादिस्वभावेन तथा ब्रह्म च शाश्वतं स्वयं तथा विदो भूत्वा स्थातव्यं यत्र कुत्रचित् कीटभ्रमरवत्तत्र ध्यानं भवति तादृशं गुरुर्ध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत् पिण्डे पदे तथा रूपे मुक्तोऽसौ नात्र संशयाः स्वयं सर्वमयो भूत्वा परं तत्त्वं विलोकयेत् परात् परतरं नान्यत् सर्वमेतन्निरालयम् तस्यावलोकनं प्राप्य सर्वसङ्गविवर्जितम् एकाकी निःस्पृहः शान्तस्तिष्ठासेत् तत्प्रसादतः लब्धं वा न लब्धं वा स्वल्पं वा बहुलं तथा निष्कामेनैव भोक्तव्यं सदा सन्तुष्टचेतसा सर्वज्ञपदमित्याहुन्देहि सर्वमयो बहुधा सदानन्दः सदा शान्तो रमते यत्र कुत्रचित् यत्रैव तिष्ठते सोऽपि सदेशः पुण्यभाजनं मुक्तस्य लक्षणं देवि तवाग्रे कथितं मया उपदेशस्तथा देवी गुरुमार्गेण मुक्तिदाः गुरुभक्तिस्तथा ध्यानं सकलं तव कीर्तितम् अनेन यद्भवेत् कार्यं तद्वदामि महामते लोकोपकारकं देवी लौकिकं तु न भावयेत् लौकिकात् कर्मणो यान्ति ज्ञानहीना भावार्णवम्
ज्ञानी तु भावयत् सर्वं कर्म निष्कर्म यत्कृतम् इदं तु भक्तिभावेन पठते शृणुते यदि लिखित्वा तत्प्रदातव्यं दानं दक्षिणया गुरुगीतात्मकं देवी शुद्धतत्त्वं मयोदितं भवव्याधिविनाशार्थं स्वयमेव जपेत् सदा गुरुगीताक्षरैकं तु मन्त्रराजमिमं जपेत अन्ये च विविधा मन्त्राः कलां नार्हति षोडशीम् अनन्तफलमाप्नोति गुरुगीता जपेन तु सर्वपापप्रशमनं सर्वदारिद्र्यनाशनं कालमृत्युभयहरं सर्वसङ्कटनाशनं यक्षराक्षसभूतानां चोरव्याघ्रभयापहं महाव्याधिहरं सर्वं विभूतिसिद्धिदं भवेत् अथवा मोहनं वश्यं स्वयमेव जपेत् सदा कुशैर्वा दुर्वया देवी आसने शुभ्रकम्बले उपविश्य ततो देवी जपेदेकाग्रमानसा ध्येयं शुक्लं च शान्त्यर्थं वर्षे रक्तासनं प्रिय अभिचारे कृष्णवर्णं पीतवर्णं धनागमे उत्तरे शान्तिकामस्तु वर्षे पूर्वमुखो जपेत दक्षिणे मारणं प्रोक्तं पश्चिमे च धनागमः मोहनं सर्वभूतानां बन्धमोक्षकरं भवेत् देवराजप्रियकरं सर्वलोकवशं भवेत् सर्वेषां स्तम्भनकरं गुणानां च विवर्धनं दुष्कर्मनाशनं चैव सुकर्मसिद्धिदं भवेत् असिद्धं साधयेत् कार्यं नवग्रहभयापहं दुःस्वप्ननाशनं चैव सुस्वप्नफलदायकं सर्वशान्तिकरं नित्यं तथा वन्ध्यसुपुत्रदम् अवधैव्यकरं स्त्रीणां सौभाग्यदायकं सदा आयुरारोग्यैश्वर्यपुत्रपौत्रप्रवर्धनम् अकामताः स्त्रीविद्वा जपान्मोक्षमवाप्नुयात् अवैधव्यं सकामातु लभते चान्यजन्मानि सर्वदुःखभयं विघ्नं नाशयेच्छापहारकं सर्वबाधाप्रशमनं धर्मार्थकाममोक्षदं यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्यतम् कामितस्य कामधेनुः कल्पना कल्पपादपाः चिन्तामणिश्चिन्ति तस्य सर्वमङ्गलकारकं मोक्षहेतुर्जपन्नित्यं मोक्षश्रियम् अवाप्नुयात् भोगकामो जपेद्यो वै तस्य कामफलप्रदं जपेच्छाक्तस्य सौरस्य गणपत्यस्य वैष्णवाः शैवस्य सिद्धिदं देवी सत्यं न संशयाः अथ काम्यजपे स्थानं कथयामि च वरानने सागरे वा सरितीरे तव हरिहरालये शक्तिदेवालये गोष्ठे सर्वदेवालये शुभे वटे च धात्रीमूले वा मठे वृन्दावने तथा पवित्रे निर्मले स्थाने नित्यानुष्ठानतोऽपि वा निर्वेदनेन मौनेन जपमेतं समाचरेत्
श्मशाने भयभूमौ तु वटमूलान्तिके तथा सिद्ध्यन्ति दौत्तरे मूले च्यूतवृक्षस्य सन्निधौ गुरुपुत्रो वरं मूर्खस्तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा शुभकर्माणि सर्वाणि दीक्षाव्रततपांसि च संसारमलनाशार्थं भवपाशनिवृत्तये गुरुगीताम्भसि स्नानं तत्त्वज्ञः कुरुते सदा स एव च गुरुः साक्षात् सदा सद्ब्रह्मवित्तमा तस्य स्थानानि सर्वाणि पवित्राणि न संशयाः सर्वशुद्धपवित्रोऽसौ स्वभावाद्यत्र तिष्ठति तत्र देवगणाः सर्वे क्षेत्रपीठे वसन्ति आसनस्ताः शयानो वा गच्छास्तिष्ठन् वदन्नपि अश्वारूढो गजारूढः सुप्तो वा जागृतोऽपि वा शुचिष्मांशः सदा ज्ञानी गुरुगीता जपन्तु तस्य दर्शनमात्रेण पुनर्जन्म न विद्यते समुद्रे च यथा तोयं क्षीरे क्षीरं घृतं भिन्नं कुम्भे यथावकाश तथात्मा परमात्मनि तथैव ज्ञानी जीवात्मा परमात्मा निलीयते ऐक्येन रमते ज्ञानी यत्र तत्र दिवानिशम् एवं विधो महामुक्ताः सर्वदा वर्तते बुधाः तस्य सर्वप्रयत्नेन भावभक्तिं करोति यः सर्वसन्देहरहितो मुक्तो भवति पार्वती भुक्तिमुक्तिद्वयं तस्य जीवाग्रे च सरस्वती अनेन प्राणिनः सर्वे गुरुगीता जपेन तु सर्वसिद्धि प्राप्नुवन्ति भुक्तिं मुक्तिं न संशयः सत्यं सत्यं पुनः सत्यं धर्मं सांख्यं मयोदितः गुरुगीता समं नास्ति सत्यं सत्यं वरानने एको देव एकधर्मम् एकनिष्ठा परं तपाः गुरुः परतरं नान्यनास्ति तत्त्वं गुरोः परं माता धन्या पिता धन्यो धन्यो वंशः कुलं तथा धन्या च वसुधा देवी गुरुभक्तिः सद्दुर्लभा शरीरमिन्द्रियं प्राणशार्थः स्वजनबान्धवाः माता पिता कुलं देवी गुरुरेव न संशयः आकल्पं जन्मना कोट्या जपव्रततपः क्रिया तत्सर्वं सफलं देवी गुरुसन्तोषमात्रतः विद्या तपो बलेनैव मन्दभाग्याश्च नराः गुरुसेवां न कुर्वन्ति सत्यं सत्यं वरानने ब्रह्म विष्णु महेशाश्च देवर्षि पितृकिन्नराः सिद्धचारण यक्षाश्च अन्येऽपि मुनयो जनाः गुरुभावः परं तीर्थमन्यतीर्थं निरर्थकं सर्वतीर्थाश्रयं देवी पादाङ्गुष्ठं च वर्तते जपेन जयमाप्नोति चानन्तफलमाप्नुयात् हीनकर्म त्यजन् सर्वं स्थानानि चादमानि च उग्रध्यानं कुक्कुटस्थं हीनकर्मफलप्रदं गुरुगीतां प्रयाणे वा सङ्ग्रामे रिपुसङ्कटे जपते जयमाप्नोति मरणे मुक्तिदायकं
सर्वकर्म च सर्वत्र गुरुपुत्रस्य सिद्ध्यति इदं रहस्यं नो वाच्यं तवाग्रे कथितं मया सुगोप्यं च प्रयत्नेन मम त्वं च प्रियात्विते स्वादिमुख्यगणेशादि विष्णवादीनां च पार्वते मनसापि न वक्तव्यं सत्यं सत्यं वदाम्यहम् अतीव पक्वचित्ताय श्रद्धाभक्तियुताय च प्रवक्तव्यमिदं देवि मामात्मासि सदा प्रियम् अभक्ते वञ्चके धूर्ते पाखण्डे नास्तिके नरे मनसापि न वक्तव्या गुरुगीता कदाचन। इति श्रीस्कन्दपुराणे उत्तरखण्डे ईश्वरपार्वती संवादे गुरुगीता समाप्ता। श्रीगुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओम तत्सत्। या कारणे ईश्वरे पाहे पार्वती सबोध केला आहे, पारंपार मार्ग चालिला आहे, गुरुसेवा सुदुर्लभा विधातादि करुणी समस्त वंदिती याची गुणी, जो जाहलांतर म्हणून मनी तोची श्रेष्ठ सकळे काम, गुरुसेवा अनंत सुख दूर होय समस्त दुःख, तोची धन्य नरेक या क्षितीवरी। वशिष्ठ वाल्मीक जनकादिक समस्त नाव पावले गुरुसेवेनिक, तुम्ही शहाणे चतुर विवेक, भजा भजा ओ श्री गुरुसे, सद्गुरुसी भजतां सद्भावेसी, सद्गती होईल तुम्हा भरवसी, या कारणे स्थिर मनेसी, शरण रिघावे श्री गुरुमूर्तीस, गुरुमूर्तीसी संतोष होता, त्रयमूर्ती तुष्टती तत्वतां, वेदशास्त्री असे संमता, पारंपर गुरुमार्गः, पूर्वी युगायुगी पाहे आयुष्य फार नरदेहा, अनेक तप करीती सायास पाहे, मुक्ती होत त्या नरांसी, आता वर्तला कली प्रबळ, वेद मार्ग राहिला सकळ, जन जाहले मूढ केवळ, ज्ञानहीन पशुपरी, या कलियुगा माझारी, ज्ञानी जाहले मुढापरी, काही नेणती अंध बधिरी, माया पाशे वेष्टुनिया, या कारणे तुम्ही विद्वज्जन गुरुभाव धरा स्थिर मने, तुमचे तुटेल भवबंधन, श्री गुरुराज प्रसादे, लाधे जासी गुरुप्रसाद, त्यासी प्राप्त होय कैवल्य पद, दुरी होईल काम क्रोध मद, साध्य होईल पद अच्युत, अवतार या कारणे घेतलासे नारायणे, साधू जन उद्धरावया कारणे, अवतरले कलियुगी श्री गुरुमूर्ती, भूमिभार उतरावया जन्म धरिला श्रीपादराया, दत्तात्रेय अवधूतराय वेश धरिला नरदेही, देह धरुनी श्री गुरुमूर्ती, समस्त उद्धारिले जडमती, अवतरले आपण लक्ष्मीपती, केवळ सात्विक रूपाने, जे जे असती भाविक जन त्यांसी उद्धरी आपण, बळात्कारे जाई त्यांची या भुवना, श्री सद्गुरुराज योगी, आता सो हे युक्तीचे कथन, भावे धरा हो सद्गुरु भजन, आता चढेल उमारमण, श्री गुरु प्रसादे, श्री गुरु प्रसादे लाधे जानसे, यासे साध्य व्योमकेशे, निवारण करी मोह पाशासे, मग राहाल शाश्वतपदी, संसार म्हणजे भव समुद्र, यासी करावा निशेष भद्र, बळकट धरावी भाव मुद्रा,
मग पावाल पहिला पार. गुरु भक्ती म्हणजे कामधेनु, कल्पिले होय मन कामानु. न धरावा मनी तुम्ही अनुमानु, शरण रिघावे श्री गुरुमूर्तीसे. प्रसन्न होता श्री गुरुजाण, बाधो न शके यम आपण. जरी असेल पाप क्षोण, लय होईल भरवसे. संपर्क होता अग्नीसे, तृणबण विहोय भस्म सुरसी. तैषा तुमच्या सकळ पापराशी, निशेष जातील परियेसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरहु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सरस्वती गंगाधर विरचिते गुरुगीता वर्णनं नाम 49तमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्लोक संख्या 176, ओवी संख्या 74, एकूण संख्या 210. यथार्थ श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर विरचिते गुरुगीता वर्णनम नाम अध्याय 49. सद्गुणी नामधारक सरस्वती गंगाधराने सिद्ध मुनीच्या चरणावर मस्तक ठेवले. साष्टांग नमस्कार केला. नंतर हात जोडून म्हणाला, हे सिद्धमुनी, तुमचा जय जयकार असो. तुम्ही राजयोगी आहात, ब्रह्मज्ञानी आहात. हे कृपासागर गुरुमूर्ती, आपण मला गुरुचरित्र सांगितले. मी तन्मय होऊन गेलो. मला वाटले जणू मी ते चरित्र स्वतः डोळ्यांनी पाहत आहे. हे स्वामी, आपण मला सर्व प्रकारचे आचार धर्म सांगितले. हे दातारा, त्यामुळे माझे सर्व कर्म निःशेष झाले. मला श्रेष्ठ असे आत्मरहस्य प्राप्त झाले. हा संसार सागर अनादी आहे, महाघोर आहे. त्यात कर्माने मी बांधला गेलेलो आहे. धुक्यात सापडल्यासारखे झाले आहे. ते धुके तुम्हीच दूर करू शकता. भवरूपी रोगावर औषध देणाऱ्या श्री गुरुनाथ रूपी वैद्याला माझा नमस्कार असो. गुरुशरण हेच औषध आहे. त्या औषधानेच आरोग्य प्राप्त होते. हाच आगम निगम सिद्धांत आहे. या संसार सागरात मनुष्य युगे युगे भटकत असतो असे बुद्धिमान लोक बोलतात. गुरुभक्ती म्हणजे कामधेनू होय. वसिष्ठ शुक्रमुनी सारखे शास्त्राचे जाणकार सांगतात की गुरुभक्तीच आचरणात आणावी. शंकर पार्वती यांचा संवाद नेहमी चालत असतो. शंकर निर्मळ कथा सांगतात. त्याच सद्गुरूंच्या मार्गाचे आचरण केल्यास मुक्ती प्राप्त होते. नामधारक म्हणाला, पार्वतीने काय विचारले व शंकराने काय सांगितले की ज्यामुळे लोकांचा उद्धार होतो ते मला विस्तारून सांगावे. तेव्हा सिद्ध मुनींना आनंद झाला व म्हणाले, हे शिष्या, तुझे जीवन धन्य होईल. तू गुरुसेवेत तत्पर असतोस. तू ज्या अनादी कथनाबद्दल विचारले त्यामुळे मोहनाश होतो. अज्ञान नष्ट होऊन मन दृढ होते. सूर्याप्रमाणे लोकांना प्रकाशदायी ठरतो. हे गुरुभक्ता, तू फार चांगला प्रश्न केलास. हे कुलदीपका, आता मी सांगतो ते नीट ऐक. पूर्वी कैलास शिखरावर शंकर बसले असता शैल्यकुमारी पार्वतीने समस्त लोकांचा उद्धार होण्याकरिता प्रश्न विचारला. तो प्रश्न आणि शंकराचे उत्तर म्हणजेच गुरुगीता होय. स्तोत्र विनियोग. ओम या श्री गुरुगीता स्तोत्र रूपी मंत्राचा द्रष्टा ऋषी भगवान सदाशिव आहे. अर्थात शंकराने ही गीता सांगितली आहे. या स्तोत्रात अनेक छंद व विविध वृत्ते आहेत. या स्तोत्राचे इष्ट देवता श्री गुरुरूपी परमात्मा हीच आहेत. अर्थात आत्मा, गुरु व देव हे एकरूप आहेत. या मंत्राचे बीज ह हा वर्ण व शक्ती स हा वर्ण आहे. हंस हे कर्णयुगुल रूप म्हणजेच मंत्राचे सार व शक्ती होय. क्रो हा वर्ण म्हणजेच याची किल्ली आहे. अर्थात सर्व मंत्र गुप्त असतात.
ज्याप्रमाणे एखादी पेटी कुलूप बंद असते, ती उघडायची असेल तर किल्लीने कुलूप उघडावे लागते, तसाच हा मंत्र, हा शब्द वर्ण यांनी बनलेला व स्पंदनरूप असतो. म्हणून त्याचे किल्ली विशिष्ट वर्णरूप क्रो स्पंदने हीच आहे. या मंत्राचा विनियोग श्री गुरुप्रसाद व्हावा यासाठी आहे. अर्थात उपयोग व विनियोग यात फरक आहे. उपयोग आपल्या स्वार्थासाठी तर विनियोग परमार्थ रूप कल्याणासाठी आहे. श्री गुरुप्रसादानेच चारही पुरुषार्थ पूर्ण होतात. पारमार्थिक शुद्धता. मंत्राचा विनियोग करण्यापूर्वी आपले शरीर पारमार्थिक दृष्ट्या शुद्ध पाहिजे. त्यासाठी प्रथम हात व हाताची बोटे यांच्या ठिकाणी विशिष्ट गुणांचा संकल्प करून ती पवित्र करणे आवश्यक आहे. न्यास म्हणजे ठेवणे, स्थापना करणे. शरीराच्या विविध स्थानावर गुणांचा किंवा देवतांचा न्यास केला जातो. हे एक मोठे शास्त्र आहे. अनेक मंत्रांचे व देवतांचे नाना प्रकारचे न्यास असतात. हे न्यास म्हणजे मंत्रपठणाची आवश्यक पूर्वतयारी असते. बीजवर्णाचा उच्चार हा विशिष्ट स्पंदने उत्पन्न करतो. हे करन्यास दोन्ही हातांच्या बोटांवर, तळहात व करपृष्ठ यावर करावयाचे आहे. करन्यास ओम हम साम सूर्यरूपी दोन्ही अंगठ्यांना नमस्कार करतो. ओम हम सिम चंद्ररूपी दोन्ही तर्जनींना नमस्कार करतो. ओम हम सुम निर्मळ अशा मधल्या बोटांना अर्थात दोन्ही हाताच्या नमस्कार करतो. ओम हम सेम निराभास अर्थात निर्गुण निराकार अशा दोन्ही अनामिकांना करांगळीच्या बाजूचे बोट नमस्कार करतो. ओम हम सौम विदेही सूक्ष्म अशा कनिष्ठिकांना म्हणजे करंगळ्यांना नमस्कार करतो. ओम हम सह अव्यक्त आत्मरूप तळहात व हाताचा पृष्ठभाग यांना नमस्कार करतो. हृदयादिन्यास. आता हृदयादिन्यास करावा. याच्यामुळे शरीराभोवती सूक्ष्म स्पंदनाचे कवच तयार होते व आपले अशुभापासून संरक्षण होते. याला दिग्बंधही म्हणतात. मंत्रांची शक्ती फुकट जाऊ नये म्हणून तिला सर्व बाजूंनी बांधून घेणे जरुरीचे असते. वशट, वौषट, हुमफट वगैरे शब्दांचा उच्चार विशिष्ट स्पंदने निर्माण करतो. ओम हम साम सूर्यरूप हृदयाला नमस्कार करतो. अर्थात यावेळी उजव्या हाताने आपल्या हृदयाच्या ठिकाणी छातीवर स्पर्श करावा. ओम हम सिम चंद्ररूपी मस्तकाला नमस्कार करतो. यावेळी उजव्या हाताने मस्तकाला स्पर्श करावा. ओम हम सुम निर्मळ अशा शेंडीला वशट असा उच्चार करून नमस्कार करतो. अर्थात उजव्या हाताने शेंडीला स्पर्श करावा. ओम हम सैम आभास रहित अदृश्य अशा कवचाची निर्मिती ओंकाराचा उच्चार करून करतो. यावेळी दोन्ही हातांनी कवच धारण करीत आहे अशा स्वरूपाचा अभिनय करून डावा हात उजव्या खांद्यावर व उजवा हात डाव्या खांद्यावर ठेवावा. ओम हम सौम विदेही सूक्ष्म अशा तीनही नेत्रांनी वौषट असा उच्चार करून नमस्कार करतो. यावेळी उजव्या हाताची तर्जनी उजव्या नेत्रावर, मधले बोट भ्रूमध्यावर आणि अनामिका डाव्या नेत्रावर ठेवून चर्मचक्षु व तिसरा ज्ञानचक्षु पवित्र झाला आहे असा संकल्प करावा. ओम हम सह अव्यक्त अशा फट ध्वनिरूप अस्त्राला नमस्कार करतो. यावेळी डाव्या हातावर उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा या दोन मोठ्या बोटांनी टाळी वाजवावी. या ध्वनीचे अस्त्र हेच विघ्नाचा प्रतिबंध करते. ओम ब्रह्म भूर्भुवाः स्वरोम इति दिग्बंधः. ओम ब्रह्मा सह भूलोक
भूवरलोक व स्वरलोक यामध्ये सर्व दिशांनी ओंकार ध्वनीच्या साहाय्याने शक्तीला बंधन आले आहे असा संकल्प करावा. यावेळी उजव्या हाताने उजव्या खांद्यापासून सुरुवात करून डोक्याच्या मागून डाव्या खांद्यावरून पुढून उजव्या खांद्यापर्यंत हवेत वर्तुळाकार आकृती दर्शवावी. हे करीत असताना 3 वेळा चुटक्या वाजवाव्यात, जणू काही शरीरातील मंत्रशक्तीला भोवती वेढून बांधत आहोत असा भाव ठेवावा. असे आपण सर्वस्वी शुद्ध झालो की ध्यान करावे. विश्वातील चराचरांची अनेकविध देहरूपी निलये म्हणजे निवासस्थाने होय. हम व सह अशा वर्णाच्या पर्णांनी युक्त अशी जग उत्पत्तीचे कारणच अशी दिव्य कमळे आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्या गुरुचरणांनी हे सर्व विश्व स्वेच्छेने व आनंदाने व्यापले आहे व जे चरण शंभू चरणाप्रमाणे शाश्वत दीपज्योतीप्रमाणे प्रकाश देणारे द्युतिमान तेजस्वी आहेत, जे वैभवशाली प्रत्यक्ष मूर्तिमंत अक्षर दिव्य देहच आहेत, त्या गुरुचरणाचे ध्यान करावे. दीप ज्योती एवढे अंगुष्ट प्रमाण आत्मस्वरूप ध्येय आहे. मम चतुर्विध पुरुषार्थ सिद्धार्थे जपे विनियोगा. या जपाचा विनियोग धर्म अर्थ काम व मोक्ष असे माझे 4 पुरुषार्थ पूर्णपणे सिद्ध व्हावेत यासाठी करीत आहे. अथ श्री गुरुगीता. सूत म्हणाला, रम्य अशा कैलास पर्वताच्या शिखरावर पार्वतीने भक्ती साधनांचा उपदेश देणाऱ्यांचा मुख्य अशा शंकराला भक्तिभावाने नमस्कार करून विचारले, हे देवांच्या देवा, ईश्वरा, परमात्परा, जगद्गुरु, हे सदाशिवा, हे महादेवा, तुला नमस्कार असो. मला तू गुरु दीक्षा दे, मला शिष्या मानून उपदेश कर. हे स्वामी, देहधारी जीव हा कोणत्या मार्गाने अर्थात साधनाने ब्रह्मरूप होईल, मी तुझ्या चरणांना वंदन करते. हे स्वामी, माझ्यावर तू कृपा कर, मला मार्गदर्शन कर. तेव्हा शंकर भगवान म्हणाले, हे देवी, तू माझ्याशी एकरूपच आहेस, तुझ्यावर माझी अपार प्रीती आहे म्हणून सांगतो. असा लोकोपयोगी प्रश्न यापूर्वी कोणीही विचारला नव्हता. जे सर्व 3 लोकात दुर्लभ असे ज्ञान आहे ते मी सांगतो. ऐक, हे सुमुखी, गुरु वेगळे दुसरे आणखी ब्रह्म असे काहीच नाहीत, हेच सत्य आहे. वेदशास्त्रे, पुराणे व इतिहासादी ग्रंथ तसेच इतर मंत्र, यंत्र वगैरे विद्या तसेच स्मृती, उच्चाटनादी घोर कृत्ये, शैव, शाक्त आणि वेदादी इतर अनेक ग्रंथ चित्त भ्रमिष्ट झालेल्या जीवांना अधिकच भ्रष्ट करणारे आहेत. गुरु तत्वज्ञानाचे ज्ञान करून न घेता मूर्ख लोक यज्ञ करतात, व्रते, तप, दान, जप करतात, तसेच तीर्थयात्राही करतात. गुरुच्या ठिकाणी पूज्य भाव ठेवल्याहून अन्य काही खरे नाही, यात काही संशय नाही. मनस्वी माणसांनी याच लाभासाठी प्रयत्न करावा. जग चालविणारी माया ही अत्यंत गूढ अशी विद्याच आहे. देहामध्ये तिचा प्रादुर्भाव असतो, त्याचे जीवाला अज्ञान असते, पण गुरु या शब्दाने आत्मरूप प्रकाशमान झाले की तिचा उदय कसा होतो हे समजते असे म्हणतात. श्री गुरूंच्या चरणांची सेवा केल्यास देहधारी जीवाची सर्व पापे धुतली जातात व आत्मा विशेष शुद्ध होऊन तो ब्रह्मरूप होतो. असे ज्यामुळे होते ते मी तुला सांगतो. गुरुचरणरूपी कमलाचे स्मरण करून माणसाने स्नान करावे, म्हणजे सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्य लाभते. गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसार रूपी सागर पार करून देणारे आहे.
गुरुचरणाचे जलप्राशन केल्यास अज्ञानाचे मूळ नष्ट होते, जन्म व कर्म दूर होतात, त्यामुळे ज्ञान व वैराग्य प्राप्त होते. गुरुचरणांचा स्पर्श झालेले जलप्राशन करून गुरूंनी ग्रहण केल्यानंतर उरलेले शेष अन्न आपण ग्रहण करावे. गुरुमूर्तीचे नित्य ध्यान करावे. गुरूंनी उपदेश केलेल्या मंत्राचा नित्य जप करावा. गुरु जेथे राहतात तेच काशी क्षेत्र मानावे. त्यांचे चरणोदक हीच गंगा समजावी. गुरु हेच साक्षात विश्वनाथ व गुरु हेच तारक असे ब्रह्म होय, हे निश्चित आहे. गुरूंचे चरण जल हीच गया. गुरु हेच अक्षय वटवृक्ष आहे. गुरु हेच श्रेष्ठ असे प्रयाग तीर्थ आहे. हे गुरु मूर्ते, तुला शतकोटी प्रणाम करतो. गुरूंच्या मूर्तीचे नित्य ध्यान करावे. गुरुनामाचा सदा जप करावा. गुरूंची आज्ञा पाळावी. गुरुशिवाय अन्य कुठेही भाव ठेवू नये. सर्वत्र एकच गुरु भाव ठेवावा. ब्रह्म हे शब्द रूपाने गुरुमुखी राहते. गुरूंचा प्रसाद झाला तर ते प्राप्त होते. ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पतीचे ध्यान करते, तसे आपण उत्कटतेने गुरूंचे नित्य ध्यान करावे. आपला आश्रम अर्थात ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ किंवा संन्यास, स्वतःची जात, आपली कीर्ती, आपले ऐहिक सुख व पोषण वाढविणे या सर्वांचा त्याग करून गुरूंना अनन्य शरण जावे. गुरुशिवाय अन्य कुठेही भान ठेवू नये. माझे म्हणजे शंकराचे अनन्य चिंतन करणाऱ्यांना परमश्रेष्ठ पद सहज प्राप्त होते. म्हणून माझ्याशी एकरूप अशा गुरूंची आराधना करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करा. त्रैलोक्यात ज्यांची कीर्ती आहे असे काही श्रेष्ठ देव, असुर व पन्नग इत्यादी स्पष्ट वक्ते व उपदेशक आहेत, पण जी विद्या गुरुमुखात निवास करते ती मात्र फक्त गुरुभक्तीनेच प्राप्त होते. गुरु या शब्दातील गु हे अक्षर म्हणजे अंधार अर्थात अज्ञान व रू हे अक्षर प्रकाश अर्थात ज्ञान होय. गुरु हेच अज्ञान नाहीसे करणारे ब्रह्म होय, यात काहीही संशय नाही. गुरु या शब्दातील पहिला वर्ण गु हा माया व तिचे गुण अर्थात सत्व, रज व तम यांचा प्रत्यय देणारे असून रू हा दुसरा वर्ण मायेचा भ्रम नष्ट करणारा ब्रह्मरूपच आहे. असे हे गुरुपद फार श्रेष्ठ असून ते देवांनाही दुर्लभ आहे. त्याची पूजा हा हा हु हु इत्यादी गुणांकडून व गंधर्वाकडूनही केली जाते. त्या सर्वांमध्ये गुरुहून दुसरे शाश्वत असे परमतत्वच नाही. साधकाने गुरूंना संतोष होईल असे आसन, शय्या, वस्त्र, भूषण व वाहन इत्यादी द्यावे. गुरूंची आराधना करावी. आपला जीवही त्यांना अर्पण करावा. आपले मन, कर्म व वाणी यांनी गुरूंची नेहमी उपासना करावी. गुरुसमोर लज्जा न करता सरळ साष्टांग नमस्कार करावा. आपले शरीर, इंद्रिय, प्राण सद्गुरूंना अर्पण करावे. आपली स्त्री व इतर सर्व गोष्टीही अर्पण कराव्यात. हे वरानने अर्थात सुवदने, आपले शरीर जरी कृमी, कीटक, भस्म, विष्ठा, दुर्गंधी, मलमूत्र, शेंबूड, रक्त, त्वचा, मांस यांनी बनलेले असले तरीही गुरूंना अर्पण केल्या वाचून राहू नये. तेही गुरूंच्या कारणी लावावे. सर्व लोक संसाररूपी वृक्षावर चढून नरकरूपी सागरात पडत असताना ज्यांनी त्यांना वर काढले त्या गुरूंना नमन असो. गुरु हेच ब्रह्मदेव आहेत. गुरुदेव हेच विष्णू आहेत व गुरु हेच महेश्वर देव आहेत. तसेच गुरु हेच परब्रह्म आहेत. अशा त्या श्री गुरूंना नमन असो. सर्व जगताच्या निर्माण कारणाला, संसार सागरातील सेतूला, सर्व विद्यांच्या प्रभूला,
व शंभू स्वरूप श्री गुरुला नमन असो. अज्ञानरूपी काळोखाने ज्याला अंधपणा आलेला आहे, त्याचे नेत्र ज्ञानाचे अंजन हीच शलाका तिने ज्यांनी उघडले, त्या श्री गुरूंना नमन असो. हे गुरु, तूच माझा पिता, तूच माझी माता, तूच माझा भाऊ व तूच माझा देव आहेस. या संसार रूपी निद्रेतून जागे करण्यासाठी अशा त्या गुरूंना नमन असो. जे खरे आहेत म्हणून खरे आहे, जे प्रकाशतात म्हणून तर हे जग दृगोचर आहे व ज्यांच्या आनंदामुळे सर्व लोक आनंदी होतात, त्या श्री गुरूंना वंदन असो. जे आहेत म्हणून हे जग सर्व काही या सूर्याच्या तेजाने प्रकाशते व ज्यांच्या प्रेमशक्तीमुळेच पुत्र, दारा इत्यादी सर्व प्रिय असतात, त्या श्री गुरूंना नमन असो. ज्यांनी चेतना दिली तर हे चित्त सचेतन होते, पण चित्त मात्र ज्यांना सचेतन करणारे घटक नव्हे व जे गुरु जागृती, स्वप्न व निद्रा या तीनही अवस्थांनी सुद्धा सचेतन होत नसतात, अर्थात ते त्या पलीकडे गेलेले आहेत, त्या श्री गुरूंना नमन असो. ज्यांचे ज्ञान झाल्यामुळे हे विश्व नानात्वाने न दिसता सर्व एक रूपच आहे असे भासते, त्या सत रूप एक रूप अशा श्री गुरूंना नमन असो. आपल्याला काही कळले नाही असे जो म्हणतो त्यालाच कळते व ज्याला कळले असे वाटते त्यांना कळत नाही, असे ज्यांचे अनन्य भाव रूप आहे, त्या श्री गुरूंना नमन असो. हे जगत दिसते ते कार्यरूप आहेत, पण जे याला कारणरूप आहेत, त्या कार्यकारण भावरूप श्री गुरूंना नमन असो. हे सर्व जग अनेक रूपी असले तरी त्यात कशाचीही मित्रता ज्या ठिकाणी भासेनाशी होते व जे कार्य कारणरूपच आहेत, त्या श्री गुरूंना नमन असो. ज्यांचे चरणद्वय हे शीतोष्णादी द्वंद्वाचा ताप निवारण करणारे व सर्व काळी संकटातून तरुण नेणारे आहेत, त्या गुरूंना नमन असो. शंकर आपल्यावर रागावले तरी गुरु आपले रक्षण करेल, पण गुरु जर रागावले तर शंकरही आपले रक्षण करू शकणार नाही. म्हणून हर प्रयत्नाने श्री गुरूंनाच शरण जावे. वाचा, मन, चित्त व इंद्रिये यांचे आकलन होणाऱ्या शिवतत्वांचा श्वेत व शक्ती तत्वांचा लाल अशा दोन्ही रंगाच्या प्रकाशाने युक्त व त्या वर्णाहून वेगळे असे असणाऱ्या शिव आणि शक्ती या दोन्हींचा वास जेथे आहे व तद्वतच जे आहे, अशा परमश्रेष्ठ गुरूंच्या चरणयुगुलाला मी वंदन करतो. गुरु शब्दातील गु हा वर्ण गुणातीत अवस्था दर्शवितो आणि रू हा वर्ण रूपापलीकडील अवस्था अर्थात निराकार दर्शवितो. असा जो गुरु गुणातीत असे स्वरूप आपल्याला मोक्ष देईल, तोच गुरु होय. हे प्रिय पार्वती, तीन नेत्र नसलेला पण सर्व काही पाहणारा अर्थात शंकर, चार बाहू नसणारा पण अच्युत अर्थात विष्णू, चार मुखे नसणारा पण ब्रह्म असा हा श्री गुरु आहे असे म्हटले आहे. बाह्य लक्षणे नाहीत, पण तीनही देवांचे ऐश्वर्य श्री गुरूंच्या ठिकाणी आहे. ज्यांच्या कृपेमुळे जीव या विचित्र संसारातून मुक्ती प्राप्त करतो, त्या कृपारूपी भरती येणाऱ्या दयासागर अशा गुरुला हात जोडून नमस्कार करतो. श्री गुरूंचे परमश्रेष्ठ असे रूप विवेकाच्या दृष्टीने पाहणाऱ्यास अमृता समान आहे. जे दुर्दैवी असतात त्यांना मात्र अंधांना जसा सूर्योदय दिसत नाही तसे ते रूप दिसत नाही. श्री गुरुनाथाचे चरण युगुल ज्या दिशेला असेल त्या दिशेला रोज भक्तिभावाने नमस्कार करावा.
विश्वाची उत्पत्ती व प्रलय यांचे नाटक नित्य पाहणारा भगवान चक्रवर्ती गुरु जेथे जागृत असा विराजमान आहे, त्या दिशेला भ्रमराप्रमाणे आकृष्ट झालेल्या बुधजनांची बद्धांजली सतत वळत असते. श्री गुरूंच्या भोवती असणाऱ्या देव ऋषी देवतादी समवेत गुरु मंडळाला नमस्कार करतो. त्या मंडळात 3 गुरु आहेत, ते म्हणजे श्री गुरुदेव, परमगुरु व परात्पर गुरु गणपतीही आहे. योगातील उड्डीयान, जालंधर व मूलाधार ही 3 पीठे अर्थात स्थाने जाणीव व्यापक होण्याच्या योग्य भूमिका आहेत. भैरव आहेत, सर्व सिद्ध परंपराच आहेत. वामदेव, सनतकुमार व शुक हे 3 बटू आहेत. अन्य पक्षी सनतकुमार, वामन व शुक 2 पदे स्थिती म्हणजे योगीतील पूर्णपद व सिद्धपद अशा 3 दूती आहेत. त्या म्हणजे शिवदूती, चामुंडा व काली, इडा, पिंगळा व सुषुम्ना असाही अर्थ ग्राह्य या शंभू कृपारूपी दीक्षा देणाऱ्या 3 दूती होत. तसेच विरेश, 8 सिद्धी, 64 विद्या, नवनाथ किंवा नवमातृका, तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव व परमशिव हे 5 वीर हेही या भूमंडळात आहेत. आणि श्री मालिनी स्वरूप श्रेष्ठ असा मंत्रही आहे. या श्लोकातील अंकदर्शित गोष्टी संदिग्ध असून संप्रदायाप्रमाणे 3 गुरु कोण, पीठत्रय कोणते वगैरे अर्थ निरनिराळे लागू शकतात. कूट म्हणूनच हा श्लोक रचला आहे. उदाहरणार्थ 2 पदे म्हणजे जीव व शिवा का धरू नये, पुरुष व प्रकृती का मानू नये, 3 दूती कोणत्या मानाव्यात, नवकम म्हणजे नवग्रह, नवविधी, नवमातृका, नवनाथ यातील काहीही गृहीत होऊ शकते. व्याधी उत्पन्न करण्यास अत्यंत अवघड, दुःखमय, दर्जय अशा अनेक साधनांनी कसे तरी दीर्घ श्वासयुक्त केलेल्या शेकडो प्राणायामांनी उत्थित झालेला, प्रकृप्त झालेला, प्रबाळ असा देहातील वायू ज्या गुरुच्या उदयाबरोबरच क्षणात आपोआप नष्ट होतो, त्या गुरूंचीच सेवा सहजपणे निजस्थिती प्राप्त होण्यासाठी निरंतर करा. हठयोगाच्या बिकट वाटेने न जाता गुरुभक्ती करा, त्यातच निजबोध होईल. स्वतःच्या गुरूंच्या मूर्तीचे ध्यान केले म्हणजे अनंत अमर्याद अशा शंकराचेच चिंतन होते आणि स्वतःच्या गुरूंचे नाम संकीर्तन केले तर तेही अनंत अशा शिवाचेच कीर्तन होईल. कारण गुरु व शिव यात एक रूपता आहे. ज्याच्या चरणाच्या धुळीचा एखादा कणही संसार सागरातून तरून जाण्यासाठी एखादा सेतू असावा तसा ठरतो, त्या गुरूंची आम्ही उपासना करतो. ज्यांच्या कृपेचा लाभ झाल्यास महान अज्ञान नष्ट होते, त्या श्रेष्ठ अशा गुरूंना माझे अभिष्ट साध्य व्हावे म्हणून नमन करतो. त्या गुरुचे चरणकमल माझ्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी शुभकमलामध्ये चंद्रमंडळात असून ते सर्व संसाररूपी दावानल नष्ट करणारे आहे. असे ते चरणकमल अ, क आणि ढ या 3 अक्षरांच्या त्रिकोणरूपी कमळात सहस्रदल मंडळात ह आणि स यांनी युक्त असा त्रिकोण पाठीमागे आहे. अशा स्थितीत स्मरावे. त्या सहस्र दल मंडळात गुरूंच स्मरण करावे. श्री गुरूंची दिव्य कृपादृष्टी माझ्यावर नेहमीच असो.
त्या दृष्टीने सर्व भुवने उत्पन्न केलेली आहेत. तिने सर्व प्रकारची पुष्टी अर्थात विष्णू स्वरूपाने कल्पिली आहे. सर्व शास्त्रांची दृष्टी व ती गुरूंची दृष्टी एकच आहे. त्या दृष्टीमुळे इतर सर्व संपत्ती तुच्छ वाटू लागते. ती सर्व दुर्गुणांना दूर करते. तत् म्हणजे ब्रह्म याच पदावर ती एकाग्र झालेली असते. सृष्टीचा उद्भव करण्याचे परम सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे. ती मोक्ष मार्गावरच दृढ असते. सर्व त्रैलोक्यादी भुवने हीच रंगभूमी व तिची स्थापना करताना या गुरुच्या दृष्टीचाच स्तंभ म्हणून उपयोग होतो. त्या दृष्टीतून दयेची कारुण्याची वृष्टीच होत असते. पंचतत्वांची ही समष्टी म्हणजे संपूर्णच असून सर्व कालगणना हिच्यातूनच निर्माण झालेली आहे. अशी ही सत चित व आनंद रूप गुरुदृष्टी आहे. अग्नीने शुद्ध झालेला भोवताली ज्वालांनी वेढलेला व तेजस्वी असा हा मंत्र राजा आहे. त्याचे मी मनन करतो. तोच माझे मृत्यूपासून रात्रंदिवस रक्षण करो. असे हे गुरुतत्व चल आहे, अचलही आहे. ते दूर असून जवळही आहे. ते सर्वांच्या अंतरंगात आहे व सर्वांच्या बाहेरही आहे. मला जन्म नाही, मला बुद्धपणा नाही, मला आधी व अंत नाही, मी विकार पावत नाही, मी चित्त व आनंद आहे, मी अणुसारखा सूक्ष्म व मोठ्यात मोठाही आहे. अपूर्व अशाही गोष्टींच्या पलीकडील म्हणजेच अत्यंत नूतन नित्य स्वतःच प्रकाशमान होणारे निरोगी रजोगुणरहित परम आकाशरूपी अन्याय व नित्य आनंदमय अशा व श्रुती प्रत्यक्ष इतिहासातील उल्लेख व तर्कानुमान यात चार साधनांनी ज्यांचे आत्मतपाचे बल जाणले जाते अशा तसेच ज्यांचे मनन करणे योग्य आहे अशा त्या गुरुचे महत्त्व हे महाबुद्धिमती पार्वती तुझ्या ठिकाणी सध्या वसत असलेल्या साधू भावाकडे पाहून मी तुला सांगतो. अर्थात श्रोता सात्विक बुद्धीचा असावा. पार्वती रुसलेली असती तर हे ज्ञान शंकराने सांगितले नसते. एखाद्या गोष्टीची सत्यता समजण्याची चार साधने म्हणजे वेदांचा त्याला आधार हवा. इतिहासात ती गोष्ट नमूद झालेली हवी. तिचा प्रत्यक्ष प्रत्यय यायला हवा किंवा तर्काने ती गोष्ट मानता आली पाहिजे. यातील एक तरी प्रमाण मिळत असेल तर ती गोष्ट खरी मानावी असे शास्त्र आहे. ज्या गुरूंनी अखंड मंडळाप्रमाणे असणारे हे सर्व चराचर व्यापले आहे व ज्यांनी तत्पद म्हणजे ब्रह्म याचा दृक् प्रत्यय आणून दिलेला आहे त्या श्री गुरूंना नमन असो. ज्याचे चरण कमल वेदातील सर्व श्रेष्ठ वाक्य रत्नांनी सुशोभित झालेले आहेत आणि जे स्वतः वेदांतरूपी कमलाला उमलविणारे सूर्यच आहेत अशा श्री गुरूंना नमन असो. गुरुच वेदांताचे रहस्य उलगडून दाखवितात. ज्यांचे नुसते स्मरण केले तरी ज्ञान आपल्या बुद्धीत आपोआप उत्पन्न होते व जे स्वतःच म्हणजे इतर गोष्टींची प्राप्ती असते, कृतार्थता असते अशा श्री गुरूंना वंदन असो. जे चैतन्य रूप निरंतर शाश्वत शांत आहेत, पंचमहाभूतातील आकाश तत्वाच्याही पलीकडील आहेत, ज्यांच्या ठिकाणी अंजन म्हणजे मलिनता तमोगुण नाही, तसेच जे नादा पलीकडील, बिंदू पलीकडील व कले पलीकडील आहेत त्या श्री गुरूंना वंदन असो. नाद योग साधनेत अनुभवास येणारे 7 सूक्ष्मनाद, बिंदू, मानवी शरीरातील तेज, वीर्य, कला, मनुष्याच्या ठिकाणी मायेच्या 16 कला पूर्णपणे असतात व 17वी कला मायातीत असते. तिच्याही पलीकडे श्री गुरु आहेत.
ज्यांनी स्थिर व चर अर्थात चल व अचल असे सर्व जगच व्यापून टाकले आहे, अशा श्री गुरूंना वंदन करतो. जे ज्ञानरूपी शक्तीवर आरूढ आहेत, अर्थात ज्यांच्या ठिकाणी ज्ञानशक्ती पूर्णपणे आहे, जे तत्वांच्या मालेने सुशोभित झालेले आहेत, जे ऐहिक व पारलौकिक सुख भोगही देतात आणि मोक्षही देतात, त्या श्री गुरूंना वंदन करतो. जे स्वतःचा आत्मज्ञानाच्या प्रभावाने अनेक जन्मात अर्जित केलेले सर्व कर्म अर्थात साधकाचे शिष्याचे पूर्वकर्म जाळून टाकतात, त्या श्री गुरूंना वंदन असो. गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व नाही, गुरुसेवेपेक्षा श्रेष्ठ तप नाही, गुरु प्रदत्त आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे तत्व अर्थात सार दुसरे नाही, असा ज्यांचा महिमा आहे, त्या श्री गुरूंना वंदन असो. माझे गुरुनाथ हेच जगाचे नाथ अर्थात श्री विष्णू आहेत. माझे गुरु हेच तीनही जगाचे गुरु आहेत. त्यांच्या कृपेनेच मला अशी अनुभूती आली आहे की माझे आत्मस्वरूप सर्व भूतमात्रांच्या आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. अशा श्री गुरूंना वंदन करतो. गुरूंची मूर्ती हेच ध्यानाचे सार, गुरुचरण हेच पूजेचे सार, गुरुवचन हेच मंत्राचे सार व गुरुकृपा हेच मोक्षाचे सार होय. गुरु हेच सर्वारंभी आहेत. गुरूंचा प्रारंभ अज्ञात आहे. गुरु हेच परमश्रेष्ठ दैवत आहेत. गुरुपेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. अशा श्री गुरूंना वंदन करतो. सातही सागरांपर्यंत सर्व तीर्थात स्नान केल्याचे फळ गुरुचरण स्पर्श झालेल्या जलबिंदूच्या 1/1000ही सुलभपणे मिळेल. श्री शंकर क्रुद्ध झाले, रुसले तर गुरु आपले रक्षण करू शकतात, पण गुरुची अवकृपा झाली तर मात्र कोणीही रक्षण करू शकत नाही. म्हणून सर्व प्रयत्न करून श्री गुरूंनाच शरण जावे. श्री गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू व शिवात्मक अर्थात उत्पत्ती स्थिती लयात्मक सर्व जगत आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ असे काहीही नाही. म्हणून गुरुचे योग्य पूजन करावे. ज्ञान व विज्ञान हे गुरुभक्ती केल्याने मिळते. गुरुपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. गुरुपंथाचे अनुकरण करणाऱ्यांनी त्या गुरूंचे ध्यान करावे, ज्या गुरुपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही व वेदही न इति असे म्हणून ज्यांचे वर्णन करू शकले नाही, त्या ब्रह्मरूप श्री गुरूंची मनाने व वाणीनेही नित्य आराधना करावी. गुरुच्याच कृपा प्रसादाने ब्रह्मा विष्णू व शंकर हे सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय करण्यास समर्थ होतात. गुरुसेवेमुळे सर्व प्रकारची सामर्थ्ये प्राप्त होतात आणि गुरुसेवेनेच मोक्ष मिळतो. देव किन्नर गंधर्व पितर यक्ष चारण व मुनी हेही गुरूंची सेवा योग्य प्रकारे कशी करावी ते जाणत नाहीत. एवढे हे साधन श्रेष्ठ आहे. देव गंधर्व पितर यक्ष किन्नर ऋषी व सर्व सिद्ध गुरुसेवेपासून विमुक्त झाले की मोठ्या अहंकाराने भरून जाऊन तप व विद्या यांचा जोर यांचा अभिमान वाटून संसाराच्या खोलकुपात रहाटाच्या लोट्याप्रमाणे जन्ममरणाच्या येरझारा घालतात व मुक्त होत नाहीत. हे महादेवी, सर्वांना सर्व आनंद देणारे व भोग आणि मोक्ष दोनही देणारे गुरुध्यान सांगतो ते ऐक. श्रीमंत परब्रह्म स्वरूप अशा गुरूंचे मी स्मरण करतो, त्याचे नाम घेतो, त्यांनाच वंदन करतो व त्यांचीच भक्ती करतो. ब्रह्मानंद रूपी अत्यंत सुखप्रद केवल स्वरूपी तसेच
ज्ञानाची जणू मूर्तीच शीतोष्णादी द्वंद्वा पलीकडील आकाश समान निर्लेप व तत्वमसी इत्यादी महावाक्यांनी जे दर्शविले जातात, लक्षिले जातात, जे एकमेव नित्य आहे, मलरहित व अचल असून सर्व प्राणी मात्रांच्या बुद्धीचेही साक्षी आत्मरूप आहेत आणि अस्तित्व भाव व सत्वरजतम या त्रिगुणापलीकडील अर्थात अस्ति नास्ति या पलीकडील परब्रह्मच आहे, त्या सद्गुरूंना मी नमस्कार करतो. जे नित्य अविनाशी शुद्ध आभासरहित अर्थात सत्य आकाररहित व मलरहित आहेत, जे नित्य अर्थात कधीही अभाव नाही असा बोध व चैतन्य आणि आनंद रूप आहेत, त्या गुरूंना अर्थातच ब्रह्माला मी नमस्कार करतो. हृदयरूपी कमळाच्या मध्यवर्ती केशरामध्ये सिंहासनावर बसलेल्या दिव्य देहधारी चंद्रकलेप्रमाणे शांत आल्हाददायक तेज असणाऱ्या व चित्तस्वरूपी पुस्तक धारण करणाऱ्या व अभीष्ट वरदान मुद्रा हातांनी धारण करणाऱ्या श्री गुरूंचे ध्यान करावे. शुभ्र वस्त्र धारण केलेले, शुभ्र लेप व शुभ्र फुले धारण केलेले, मोत्यांचे अलंकार धारण केलेले, आनंदित दोन नेत्र असणारे, दिव्य शक्ती ज्याच्या डाव्या मांडीवर उपविष्ट आहे असे मंद हास्य करणारे दयाघन, स्वयमेव आनंद स्वरूप आनंद देणारे प्रसन्न असे ध्यान, हेच ज्यांचे स्वरूप आहे असे आत्मज्ञानयुक्त योगी लोकात श्रेष्ठ पूजनीय भवरूपी रोगावर उपाय करणारे वैद्य अशा श्री गुरूंना मी नेहमी वंदन करतो. ज्यांच्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती स्थिती विलय तसेच कृपा करणे व कृपा आवरून धरणे ही 5 प्रकारची कार्य सतत व शाश्वत दिसतात, भासमान होतात, त्यांना अर्थात सद्गुरूंना मी नमन करतो. सकाळी आपल्या शीर्षस्थानी शुभकमलामध्ये 2 नेत्र 2 भुजा असणाऱ्या, एका हाताने अभय व दुसऱ्या हाताने वरदान देणाऱ्या शांत अशा त्या श्री गुरुचे नाम घेऊन स्मरण करावे. गुरुपेक्षा जास्त श्रेष्ठ असे काहीही नाही, अशीच शिवाची आज्ञा आहे असे मी ठामपणे म्हणतो. हेच सर्व श्री कल्याणप्रद आहे व अशीच शिवाची आज्ञा आहे असे मी आग्रहाने सांगतो. असे श्री गुरुचे ध्यान केल्यास ज्ञान स्वयंच उत्पन्न होते, त्या सद्गुरूच्या प्रसादाने मी मुक्त आहे अशी दृढ भावना ठेवावी. गुरूंनी दाखविलेल्या मार्गांनी अर्थात उपायांनी मनाची शुद्धी करावी व स्वतःच्या इंद्रियांना ज्या ज्या विनाशी अनित्य गोष्टींचा प्रत्यय येईल त्या सर्वांचे खंडन करावे. त्या नित्य नाहीत म्हणून मनानेच बाजूला साराव्यात. स्वरूप रूप असा आत्मा व गुरु हेच ज्ञेय म्हणजे जाणावयाचे जे काही असते ते आहे आणि त्याचे ज्ञान हेच मन होय. अर्थात मन हे ज्ञात वस्तूंनीच भरलेले व ज्ञान रूपच ज्ञानमय असते. आणि मुक्तीचा मार्ग असा आहे की ज्ञानरूपी मन हे ज्ञेयरूपी आत्म्याशी लीन करावे, तत्समान करावे. यापेक्षा दुसरा मोक्षाचा मार्गच नाही. हे पार्वती, हे गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरूंची निंदा करतो तो हा सूर्य व चंद्र असेपर्यंत घोर अशा नरकात जातो. कल्पांतापर्यंत जोपर्यंत देह आहे तोपर्यंत गुरूंचे स्मरण करावे. गुरूंचा लोप आपण जरी स्व म्हणजे आत्मरूप त्याचाच छंद लागलेले झालो म्हणजे आत्मज्ञानी झालो तरीही गुरुचा त्याग करू नये. सुज्ञ अशा शिष्यांनी कधीही व कोणत्याही प्रकारे गुरूंच्या समोर असा होकार देऊ नये व असत्यही बोलू नये. होय किंवा नाही ते स्पष्ट बोलावे.
गुरूंना तू अरे असे संबोधणे, त्यांना म्हणून होकार देणे व त्यांना वादविवाद करून जिंकणे या गोष्टी केल्यास करणारा मनुष्य वैराण अरण्यात ब्रह्मराक्षस होऊन राहतो. मुनींनी सर्पांनी देवांनी शाप दिला तरी व मृत्यूचे भय असले तरीही हे पार्वती गुरु शिष्याचे रक्षण करतो. गुरुचा शाप झाला तर देवादिक सर्व व मुनीसुद्धा त्यापुढे असमर्थ असून निसंशय नाश पावतात. हे देवी, गुरु ही 2 अक्षरे हाच मंत्राचा राजा आहे. स्मृतींचा व वेदांचा अभिप्रायही असाच आहे की गुरु हेच प्रत्यक्ष परब्रह्म आहे. वेद व स्मृती यांचे काही ज्ञान नसूनही जे केवळ गुरुसेवा करतात तेच खरे संन्यासी होत. इतर संन्यासी नुसते संन्यासाचा वेश धारण करणारे असतात. नेहमी नित्य निराकार गुणरहित असे ब्रह्मच समजून घ्यावे. एक दिवा व दुसरा दिवा हे जसे प्रकाशाच्या बाबतीत समान धर्मी असतात, तसेच प्रत्यक्ष भासमान झाले नाही तरी ब्रह्मच सर्व आहे हे समजून घ्यावे. गुरूंच्या कृपेचा प्रसाद लाभूनच आत्मदर्शन करावे, अर्थात करता येते. या गुरुमार्गानेच आत्मज्ञान होते. ब्रह्मापासून रेणूपर्यंत व्याप्त अशा स्थिर व चर अशा जगत रूप परमात्म्य स्वरूपाला मी प्रणाम करतो. सत चित व आनंदमय भेदांपलीकडील नित्य पूर्ण निराकार गुणरहित व माझ्याच आत्मस्थानी असणाऱ्या गुरूंना मी नित्य वंदन करतो. नित्य आनंदप्रद हृदय रूपी आकाशाच्या मध्ये शुद्ध स्फटिकाप्रमाणे तेजस्वी अशा पराहून पर अशा तत्वाचे ध्यान करावे. आरशात स्फटिकाप्रमाणे जशी आपली प्रतिमा स्पष्ट दिसते, तसेच सोहम भावाचे आत्म्यामध्ये चित्त व आनंदमय असे प्रतिबिंब पडते. हृदयात चेतन अशा अंगठ्या एवढ्या पुरुषाचे ध्यान करताना जो भाव स्फुरण पावतो तो मी सांगतो. ऐक हे पार्वती, ते ब्रह्म स्वतःच्याच अस्तित्वात तेथे असते, पण ते इंद्रियांना समजत नाही, त्याकडे जाता येत नाही, त्याला नाव नाही, रूप नाही, त्याला शब्दही नाही, असे ते ब्रह्म तू जाणून घे. कापूर, फुले वगैरे पदार्थात ज्याप्रमाणे शीतल किंवा उष्ण असा स्वाभाविक सुगंध असतो, त्याप्रमाणेच शाश्वत ब्रह्म स्वभावतः सर्व ठिकाणी असते. आपण ब्रह्मरूप होऊन कोठेही यदृच्छा राहावे. सतत भ्रमराचे ध्यान लागल्यामुळे कीटकाचे ज्याप्रमाणे भ्रमरात रूपांतर होते, तसेच ब्रह्मज्ञानही तद्रूप करणारे असते. त्याप्रमाणेच गुरुचे ध्यान केल्यास आपण ब्रह्ममय होतो. असा मनुष्य पिंडामध्ये म्हणजे कुंडलिनीत, पदामध्ये म्हणजे हंस यामध्ये व रूपामध्ये म्हणजे बिंदूमध्ये, अर्थात स्थूल सूक्ष्म अशा सर्व भूमिकांवर मुक्त होतो, यात संशय नाही. आपण स्वतः सर्वमय व्हावे व मग त्याही पलीकडे असणारे तत्व पहावे. परमतत्वापलीकडे अन्य काहीच नाही. बाकी सर्व हे भासमान जगत, भ्रांत, सत्याधार नसलेले, अर्थातच अनित्य आहे. सर्व प्रकारच्या संगाने रहित असे त्यांचे दर्शन प्राप्त झाल्यानंतर आपण एकांतात सर्व इच्छा सोडून त्यांच्याच कृपेने शांत बसावे. भोग्य वस्तू मिळो अथवा न मिळो, थोडी मिळो अथवा जास्त मिळो, आपण नेहमी चित्तात संतोष ठेवून स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे तिच्याबद्दल कामना न ठेवता भोगावी. असा देहधारी जीवात्मा हा सर्वज्ञ व सर्वमय असतो, सदा आनंदी व सदा शांत असतो. व असा माणूस जिथे असेल
तिथेच आनंदाने रमलेला असतो असे बुधजन म्हणतात. असा मनुष्य जेथे राहतो तो देशही पुण्यवान होय. हे देवी, मुक्तीचे लक्षण मी तुला अशा प्रकारे सांगितले आहे. त्याप्रमाणे हे देवी, गुरुमार्गाने मोक्ष अर्थात मुक्ती देणारा उपदेश, गुरुभक्ती व गुरूंचे ध्यान हे सर्वही मी तुला वर्णन करून सांगितले आहे. हे देवी, महाबुद्धिमती पार्वती, यामुळे जे कार्य होते तेही मी सांगतो. यामुळे खरोखर लोकांवर उपकार होतो, पण त्याचे कार्य रूढीप्रमाणे लौकिक व्यवहारात्मक असते असे समजू नये. लौकिक कर्म केल्याने मूर्ख लोक संसार सागरातच बुडतात, पण जे कर्म केले ते आपण केलेच नाही असे ज्ञानी माणसाने मनात दृढ धरावे. हे गुरुगीता रूप स्तोत्र जर भक्तिभावाने म्हटले, श्रवण केले तर फलप्रद आहे. हे स्तोत्र लिहून दक्षिणेसह दान म्हणून द्यावे. हे देवी, मी गुरुगीतारूपी शुद्ध तत्वच सांगितले आहे. संसार ताप नष्ट करण्यासाठी याचा स्वतःच जप करावा. हे नित्य म्हणावे. गुरुगीतारूपी एकच अक्षयमय श्रेष्ठ मंत्र जपावा. इतर अनेक मंत्र असले तरी त्यांच्या 16व्या अंशाचीही बरोबरी करू शकत नाही. गुरुगीतेच्या जपाने सर्व पापे नष्ट होतात, सर्व प्रकारचे दारिद्र्य नष्ट होते व माणसाला अनंत फले प्राप्त होतात. हे गुरुगीता स्तोत्र मृत्यूचे भय हरण करणारे, सर्व आपत्ती नष्ट करणारे, यक्ष, राक्षस, भूतखेत, चोर व वाघ यांचे भय दूर करणारे आहे. हे गुरुगीता रूप स्तोत्र सर्व प्रकारच्या महाव्याधी नष्ट करणारे, वैभव आणि सिद्धी देणारे होईल. यात मोहिनी व वशीकरण या शक्तीही आहेत. याचा जप स्वतःच करावा. हे देवी, याचा जप दर्भाच्या दुर्वांच्या आसनावर किंवा पांढऱ्या घोंगडीवर बसून एकाग्र मनाने करावा. शांती प्राप्त करण्यासाठी पांढरे आसन, वशीकरणासाठी लाल रंगाचे, व्यभिचार कर्मासाठी काळ्या रंगाचे व धनसंपत्ती मिळविण्यासाठी पिवळे आसन वापरावे. शांती प्राप्त करण्यासाठी उत्तरेस तोंड करून बसावे. वशीकरण करण्यासाठी पूर्वेकडे, मारण प्रयोगासाठी दक्षिणेकडे व धनप्राप्तीसाठी पश्चिमेकडे तोंड करून बसावे. हे स्तोत्र सर्व प्राणीमात्रांना मोहित करणारे, बंधनातून मुक्त करणारे, देवांचा राजा इंद्र याला आवडणारे आणि सर्व लोकांना वश करणारे होवो. हे गुरुगीता स्तोत्र सर्व लोकांना स्तंभित करणारे, आश्चर्यकारक गुणांचा विकास करणारे, दुष्कर्माचा नाश करणारे व सत्कर्म यशस्वी करणारे होवो. जे कार्य यशस्वी झाले नसेल ते यशस्वी करणारे, नवग्रहांचे भय दूर करणारे, वाईट स्वप्न नष्ट करणारे व चांगल्या स्वप्नांचे फल देणारे असे हे स्तोत्र होवो. हे गुरुगीता स्तोत्र सर्वांना नेहमी सर्व प्रकारची शांती देणारे, वांझ स्त्रीला चांगला मुलगा देणारे, स्त्रियांना वैधव्य येऊ न देणारे व नेहमी सौभाग्य देणारे होवो. हे स्तोत्र आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, पुत्र पौत्र याची वाढ करणारे होवो. याचा निष्काम बुद्धीने विधवेने जप केल्यास तिला मोक्ष प्राप्त होतो. जर तिने या स्तोत्राचा जप मनात इच्छा धरून केला तर तिला पुढल्या जन्मी वैधव्य येणार नाही. तसेच हे स्तोत्र सर्व दुःखे, भय, विघ्ने व शाप यांचा नाश करणारे होवो. हे गुरुगीता स्तोत्र सर्व प्रकारची बाधा नष्ट करणारे असून धर्म, अर्थ, काम व मोक्ष देणारे आहेत. मनुष्य जी इच्छा मनात धरील ती इच्छा या स्तोत्राच्या जपाने पूर्ण होईल, हे निश्चित आहे. हे गुरुगीता स्तोत्र जो सकाम असेल त्यास कामधेनूप्रमाणे आहे. कल्पना पूर्ण करणारा कल्पतरू आहे. चिंता करणारे चिंतामणी आहेत व सर्व मंगल करणारे आहेत.
जो नित्य या स्तोत्राचा जप मोक्ष प्राप्तीसाठी करील त्याला मोक्ष मिळो, व जो भोग प्राप्त व्हावे म्हणून या स्तोत्राचा जप करील त्याला इष्ट फळ देणारे होवो. शक्ती भक्त, सूर्योपासक, गणपतीचे भक्त, विष्णूंचे भक्त आणि शिवभक्त या सर्वांनी हे स्तोत्र म्हणावे. हे त्यांना सिद्धी देईल. हे अगदी सत्य आहे, यात संशय नाही. आता या स्तोत्राचा सकाम पाठ करण्यासाठी योग्य स्थान कोणते ते सांगतो. याचा पाठ सागर तीरावर, नदी तीरावर, विष्णूच्या किंवा उमाशंकराच्या मंदिरात करावा. देवीच्या देवळात, गोठ्यात, सर्व शुभ मंदिरात, वटवृक्ष किंवा आवळी यांच्या बुंध्याशी बसून, मठामध्ये तसेच तुळशीवनात बसून याचा पाठ करावा. या स्तोत्राचा पाठ पवित्र, निर्मल व स्वच्छ जागी करावा. नित्य नेहमीच्या अनुष्ठानासाठी अशी जागा निवडावी. याचा पाठ शांत मनाने मनातही करावा. स्मशानात तसेच जेथे भय वाटते अशा जागी किंवा वटवृक्षाखाली बसून, तसेच धोत्र्याचे झाड व आम्रवृक्ष यांच्याजवळ बसून या स्तोत्राचा जप केला तर या स्तोत्रामुळे सिद्धी मिळतात. गुरुपुत्र या पदवीत योग्य असा गुरुसेवक शिष्य व्यवहारात भोळसट असला तरी त्याची या जपाने दीक्षा, व्रते व तप वगैरे कामे सिद्धीस जातात. गुरुसेवक नसणाऱ्या इतरांना तसे फळ मिळत नाही. तत्व जाणणारा शहाणा माणूस संसाराचा मल नष्ट व्हावा व संसाराचे पाश दूर व्हावे म्हणून त्या गुरुगीतारूपी जलामध्ये स्नान करतो. जो नित्य ब्रह्माच्या ज्ञानाने पूर्णपणे युक्त असतो तोच साक्षात गुरु होय. तो राहतो ती स्थाने पवित्रच असतात, यात संशय नाही. तो सर्वतोपरी शुद्ध व पवित्र असा गुरु जेथे स्वाभाविकपणे राहतो त्या क्षेत्रात किंवा पीठस्थानी सर्व देवगण तेथे निवास करतात. गुरुगीतेचा जप करणारा शुद्ध आचरणाचा ज्ञानी मनुष्य बसलेला असो, निजलेला असो, चालत असो, उभा असो, बोलत असो, घोडा किंवा हत्ती यावर बसलेला असो, झोपलेला असो किंवा जागृत असो, त्याच्या नुसत्या दर्शनानेही मनुष्याचा पुनर्जन्म टळतो. जसे पाणी सागरात लीन होते, दूध दुधात व तूप तुपात मिसळते, तसेच वेगळे भासणारे आकाशासारखे आत्मे मुळात परमात्म्याशी मिसळलेलेच असतात. तसेच आत्मज्ञानी जीवात्मा परमात्म्यात विलीन असून तो जेथे कोठे असेल तेथे अहोरात्र आनंदात असतो. हे पार्वती, अशा प्रकारे अत्यंत मुक्त असणारा ज्ञानी मनुष्य नित्य वर्तमान असतो. त्या महात्म्याची जो प्रयत्नपूर्वक सद्भावनेने भक्ती करील तो सर्व प्रकारचे संशय नष्ट होऊन मुक्त होईल आणि भोग व मोक्ष या दोन्ही गोष्टी त्याला सहज सुलभ असतील. त्याच्या जिभेवर सरस्वती वसेल. या गुरुगीतेच्या जपाने सर्व लोक सर्व सिद्धी व भोग आणि मोक्ष प्राप्त करतील, यात संशय नाही. हे सुमुखी, गुरुगीते समान अन्य काहीही नाही, हेच खरे असे मी दोनदा म्हणतो. मी हा सांख्य धर्म प्रगट केला आहे, हेही त्रिवार सत्य आहे. गुरु हाच एक देव, हाच एक धर्म, हीच एक निष्ठा व हेच उत्तम तप आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ अन्य काहीही नाही. गुरुपेक्षा श्रेष्ठ तत्व दुसरे नाही. असा गुरु ज्या वंशात जन्मला तो वंश, ते कुळ, त्याची माता व त्याचा पिता ही सर्व धन्य होत. हे देवी पार्वती, त्यामुळे ही पृथ्वीही धन्य होय. गुरुभक्ती ही अत्यंत दुर्लभ आहे. गुरु हाच शरीर, इंद्रिये, प्राण, पुरुषार्थ, आत्मजन, बंधुवर्ग, माता पिता व कुळ हे सर्व काही तोच आहे.
देवी यात मुळीच संशय नाही. केवळ गुरु संतुष्ट झाला तरी कोटी कोटी जन्मात केलेले जप, व्रते, तप व कर्मे सर्वच्या सर्व सफल होतात. विद्येच्या व तपाच्या बलाने गर्व करणारे जे दुर्दैवी लोक असतात तेच गुरुसेवा करीत नाहीत. हेच खरे आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, देवर्षी, पितर, किन्नर, सिद्ध, चारण, यक्ष व अन्य मुनी आणि मनुष्य यांचीही अशीच स्थिती आहे. गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा ठेवणे हेच सर्वोच्च तीर्थ होय. इतर तीर्थे भक्तिभावाशिवाय व्यर्थच होत. गुरूंच्या अंगठ्याशीच सर्व तीर्थे असतात. सर्व वाईट कामांचा त्याग केल्यास, वाईट स्थानांचा त्याग केल्यास व या स्तोत्राचा जप केल्यास जप करणारा विजय व अमर्याद फळ प्राप्त करतो. तसेच कुक्कुट वाहन असणाऱ्या देवतांचे ध्यान जसे उग्र असते तसेच उग्र ध्यान करणे सोडून द्यावे. हे कर्माचे फळ हीनच असते. प्रवासाला निघताना युद्धारंभी किंवा शत्रूचे संकट आल्यास गुरुगीतेचा पाठ म्हणावा, म्हणजे रणात जय मिळेल. रणात मरण पावल्यास मोक्षदायक ठरेल आणि गुरुपुत्रच अशा गुरुसेवकाचे गुरुगीतेच्या पाठाने सर्व कार्य सर्वत्र यशस्वी होईल. तू मला प्रिय आहे म्हणून हे गुप्त रहस्य मी तुला सांगितले, पण हे प्रयत्नाने गुप्तच ठेव, कोणालाही सांगू नकोस. मी वारंवार खरोखर बजावून सांगतो की कार्तिक स्वामी, गणेश व विष्णू आदी देवतांनाही हे सांगण्याचे मनात देखील आणू नकोस. ज्याचे चित्त विवेकादी साधन चतुष्टाय संपन्न अर्थात अत्यंत परिपक्व झाले आहे, जो श्रद्धा व भक्ती यांनी युक्त आहे, त्यालाच फक्त हे सांगावे. हे देवी, तू व मी एकात्मकच आहोत व तू माझी नित्यप्रिय आहेस, म्हणून मी हे तुला सांगत आहे. ज्याला भक्ती नाही, जो फसवणारा, धूर्त, पाखंडी व ईश्वरावर श्रद्धा नसलेला असा मनुष्य आहे, त्याला मनानेही ही गुरुगीता कधीही सांगू नये. वरीलप्रमाणे शंकराने पार्वतीला बोध केला, त्याचप्रमाणे दुर्लभ असा गुरु शिष्य मार्ग परंपरेने चालत आलेला आहे. ब्रह्मदेवाधिक सुद्धा गुरु परंपरा मार्गाला मान देऊनच चालतात. ज्याचे मन विरक्त झालेले असते तोच सर्वात श्रेष्ठ होय. गुरुसेवेत अनंत सुख आहेत. गुरुसेवेने सर्व दुःखे दूर होतात. तो गुरुसेवक धन्य होय. वशिष्ठ, वाल्मिकी व जनक आदी गुरुसेवेमुळेच कीर्तीच्या शिखरावर पोहोचले. तुम्ही सर्व शहाणे व विचार्य आहात. तुम्ही गुरुसेवा करा. सद्भावनेने सद्गुरूची भक्ती केली तर सद्गती प्राप्त होते. म्हणून मन स्थिर करून गुरूंना शरण जावे. गुरुमूर्ती प्रसन्न होताच त्रिमूर्ती संतुष्ट होतात. हा वेदशास्त्र संमत परंपरेने चालत आलेला गुरुमार्ग आहे. पूर्वीच्या युगात मनुष्याला आयुष्य पुष्कळ होते. पूर्वयुगातील लोक कठोर तप करीत, कष्ट सहन करीत असत. नंतरच त्यांना मुक्ती प्राप्त होत असे. आता कलियुगाचा प्रभाव आहे. वेदमार्ग मागे राहिला. लोक पशूंसारखे मूर्ख व अज्ञानी झाले आहेत. या कलियुगात ज्ञानी लोकही मूर्खासारखे झाले आहेत. काही लोक मायापाशात अडकून आंधळ्या बहिऱ्यासारखे वागतात. म्हणून हे विद्वज्जन हो, तुम्ही स्थिर मनाने गुरुसेवा करा. श्री गुरूंच्या प्रसादाने तुमचे भवबंधन तुटून मुक्त व्हाल. ज्याला गुरुप्रसाद मिळेल त्याला कैवल्य प्राप्त होते. काम, क्रोध, मद नष्ट होतात व अत्युच्च पद प्राप्त होते. साधूजनांचा उद्धार करण्यासाठीच नारायणाने या कलियुगात अवतार घेतला आहे. श्रीपाद श्रीवल्लभानी म्हणजेच दत्तात्रेयाने भूमीवरील पापाचा, अज्ञानाचा भार हलका करण्यासाठी नरदेह धारण केला आहे.
लक्ष्मीपती विष्णूने सात्विक रूपाने अवतार घेतला आहे. गुरुमूर्तींनी जडबुद्धीने लोकांचा उद्धार करण्यासाठी नरदेह धारण केला आहे. जे जे भाविक आहेत, गुरुभक्ती करतात, त्यांचा त्याने उद्धार केला. सद्गुरू योगीराज भाविकांच्या घरी न बोलावताही आपण होऊन जातात. अभाविकांनी त्याच्या घरी बोलावले तरी ते जात नाहीत. म्हणून गुरूंची भावपूर्ण भक्ती केली पाहिजे. आता हा युक्तिवाद करत बसण्याची आवश्यकता नाही. सद्गुरू चरणावर भाव ठेवा. श्री गुरूंच्या प्रसादाने उमारमण देखील पावन होतात. ज्यांना गुरुप्रसाद मिळतो त्यांना शंकर प्राप्त होतो. मोहपाशातून मुक्तता करून शाश्वत पद प्राप्त होते. संसार हा भवसमुद्रच आहे, त्याला नष्ट करून टाका, विशेष कोरडा करून टाका. भावमुद्रा बळकट करावी, म्हणजे जीवनाची नाव पैल तीरावर सहजपणे जाईल. गुरुभक्ती म्हणजे कामधेनू होय. ज्याची कामना केली ते सिद्धीस जाते. आता मनात कोणतीही शंका ठेवू नका. श्री गुरुमूर्तींना भक्तिभावाने शरण जा. श्री गुरु प्रसन्न झाले तर यमाचेही तेथे काही चालत नाही. जरी पापे पुष्कळ असली तरी त्याचा तत्काळ लय होईल. गवताच्या ढिगाला अग्नीचा स्पर्श होताच ते तत्काळ भस्म होते, तसेच तुमच्या पापराशी गुरुचरण स्पर्शाने तत्काळ नष्ट होतील. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 49. ओम तत्सत.